सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये चंडिके गौरी नारायणी नमस्तुते। जय शिवराय, हर हर महादेव। मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाठी बघताय सप्तेश्वर मंदिर आपण केला, आता आपण जातोय दाभोळ चंडिका मंदिर करायला। जवळजवळ 6 किलोमीटरचं अंतर आहे, तर चला निघूया। हर हर महादेव। कोकणात आलं तर सर्वीकडे आंब्याची झाडं दिसतात, बघताय बऱ्यापैकी आंबे आलेत। कैऱ्या पंचनदी गाव सोडलंय आपण, समोर बघताय दाभोळ, जो दाभोळ 9 किलोमीटर दिसतोय। मगाशी गुगल मॅपवर तर 6 किलोमीटर दाखवत होतं, काय नाही। बघताय या रस्त्याने आलो, आपल्याला जायचं आहे समोर, वरती बोर्ड बघताय। आपण जाऊया समोर। तर मित्रांनो, पोचलोय आपण श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ। हा मेन रोड सरळ जातो, आपल्याकडून लेफ्ट मारून जातो आतमध्ये। चला, मंदिर तिकडं आहे, बराच पब्लिक आहे सुट्टी असल्यामुळे। आपल्या गाड्या पण इथं लावल्यात, हेल्मेट बघा, सुरक्षा कवच। चला जाऊया। पोचलोय आपण श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर, सोबत प्रेम सर। रस्ता खरंच खूप चांगला आहे मित्रांनो, एकदम बेस्ट आहे। पाठी मंदिर बघताय, पाठवून निवृत्ती आणि आणखीचं नसेल। चला जाऊया मंदिरात, जाऊया। मेन एंट्रन्स, जाऊया आतमध्ये। पावसाळ्यामध्ये तर पाणी असेल बरंचसं, छान आहे परिसर। इकडे ॲरो दिला बघताय मंदिराकडे जाण्याचा मार्ग। चला, मंदिराचा एंट्रन्स बघताय, इकडे बाहेरची साईड आहे। इकडे कोणाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही। मंदिरामध्ये पूर्ण शूट नाही करणार आहे आपण, शूटिंग करायला अलाउड नाही आहे, पण एंट्रन्स बघा। बघताय मंदिर, आतमध्ये गेलो होतं तिथून एंट्रन्स आहे। आतमध्ये गुफा आहे, पूर्ण काळोख आहे आतमध्ये। दर्शन व्यवस्थित झालं आपलं, तिकडे एंट्री पॉईंट आहे। आतमध्ये भरपूर काळोख आहे, पंक्ती वगैरे लावल्यात, खूप भारी एक्सपिरियन्स आहे। आतमध्ये जास्त शूटिंग करायला नव्हतं, आणि देवीची मूर्ती तर एकदम भारी आहे। तरी पण मी थोडासा येताना शूट केलं, ते दाखवून मी तुम्हाला। काळोख आहे आतमध्ये, काही एवढं दिसत नाही तुम्हाला, डोळ्याने एकदम स्पष्ट दिसतं, कॅमेऱ्यामध्ये एवढं काही दिसत नाही, पण भारी आहे, नक्की भेट द्या। बघताय महापुरुष श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी, शिवपिंड दिसते इकडं। हे बघा, खूप शिवपिंड आहे तिकडं। हर हर महादेव। आपला मित्रपरिवार सर्व उभा आहे। कसं वाटलं रे आतमध्ये? अनिकेत एकदा आला होता, सेकंड टाइम आहे। कसं वाटलं निवृत्ती? मस्त वाटलं। आतमध्ये काय काळोख आहे? खूप काळोख आहे, खूप अंधार आहे। सर कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम शांत। माझ्याकडे अक्षरशः शब्दच नाही, कारण महिनाभर आपण आहे ना बँक काम करून ही स्ट्रेस बीस असते, हा शांतीमध्ये तर एकदम बरोबर शांत आहे। बरोबर। खालचा परिसर बघताय, पावसाळ्यात खूप भारी असेल हे। पावसाळ्यात पूर्ण इकडे पाणी वाहत असेल। आणि इकडे बघताय कैऱ्या, कोकणात आंबे भरपूर आले त्यांना। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथील श्री चंडिका देवी मंदिर हे प्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे। एका नैसर्गिक गुहेत वसलेले हे मंदिर बदामीकालीन सुमारे 550 ते 578 इसवी सन मानले जाते। जवळजवळ 350 फूट आतमध्ये देवी आहे स्वयंभू, तिची उंची आहे। जागृत देवी आहे। अनेक भक्त आणि भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी येथे येतात। देवीची मूर्ती जवळजवळ कमरेपासून अर्धी खालती आहे, त्याच्यामुळे ती अर्धी मूर्ती मानली जाते, कारण मूर्ती स्वयंभू आहे। ती कुणी अशी तिथे कोरलेली वगैरे नाही, त्या आपोआप प्रकट झालेली आहे। हे मंदिर एक नैसर्गिक गुहेत असल्यामुळे याला शांतता लाभली आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी
मुंबईवरून जवळजवळ 260 ते 270 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. जवळचं रेल्वे स्टेशन जर मला तुम्ही विचारलं तर खेड रेल्वे स्टेशन आहे. खेडपासून 30 ते 35 किलोमीटर चंडिकादेवी मंदिर आहे दाभोळ. मंदिराच्या साईडला इथं कोकम सरबत भेटतो आहे. आपण कोकम सरबत पिऊया. दादा 4 कोकम सरबत द्या ना. आपल्या 4 जणांचा कोकम सरबत आला आहे. पिऊया मस्त. उन्हातून कोकम सरबत प्यायलाच पाहिजे. मित्रांनो, चंडिकादेवी मंदिराला आलात तर तुम्ही काय काय बघाल आणि पार्किंगचं कसं आहे. पार्किंगचं इथे कोणतेही शुल्क नाही. आता आम्ही पण बाईक लावलं आहे, 4 व्हीलर पण आम्हाला बाहेर दिसला. पार्किंगची काही कॉस्ट वगैरे घेतली नाही. मंदिरात आलात ना तुम्ही तर मंदिरात टॉर्च लावून जाऊ नका. जो ओरिजिनल तिथलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी पालत्या लावल्या तर त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप भारी वाटेल. देवीची मूर्ती खूप सुंदर आहे. आता त्याच्यानंतर आता आमचा 4था पॉईंट गोपाळगड फोर्ट आहे. तर आम्ही सर्व तिकडे निघतो. तो जवळजवळ इथून 8 किलोमीटर आहे. जर जेट्टीने गेलो तर 8 किलोमीटर आहे आणि जर असं फिरून गेलो तर 13 किलोमीटर आहे. तर मग ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.